कुठलं बालपण तुमचं? माझं मुंबईचंच आहे, कांदिवलीत. तुमचं बालपण? गोरेगाव. गोरेगावला कुठे? इकडे या सोसायटीत आमचं बालपण गेलं. घरी कोण कोण? घरी आई वडील भाऊ आणि बायको. नाही नाही, पण लहानपणी कोण कोण घरात? लहानपणी मी भाऊ आणि आई वडील. आपल्या घरी कोण कोण? माझी मम्मी पप्पा आणि 2 बहिणी आहेत मला. एक मोठी बहीण आणि एक लहान बहीण आहे. बालपण सगळं इथेच गेलं म्हणजे मुंबईत? हो, सगळं मुंबई. शाळा कुठली? माझं कांदिवलीला धनामल हायस्कूल. कॉलेज पण माझं म्हणजे मालाडलाच झालं. असं सगळं जवळजवळच झालं घरात. सगळं जवळ जवळ. हो, मालाड. इथे सुद्धा एकच स्टेशन आला तिकडे गोरेगावला. तुमचं कॉलेज शाळा कुठे आहे सगळं? मी माझं वरळीला LS रहिजा स्कूल ऑफ आर्ट. इथून लांब ना? हो, ते गोरेगावला नव्हतं. आपण काय करता? मी ॲक्च्युली माझं आता ॲनिमेशन आणि गेम डेव्हलपमेंटवरती मी काम केलेलं आहे. माझा 16 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि आता माझा स्वतःचा स्टार्टअप आहे. अरे वा. त्याच्यामध्ये आम्ही हिंदी भाषेला प्राधान्य देतो प्रामुख्याने. जसं आता आपण इंटरनेटवर सर्च केलं की आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन इंग्लिशमध्ये मिळते. पण आमचं असं हे म्हणणं आहे की अजून 5-10 वर्षानंतर सेकंड डॉमिनेटिंग लँग्वेज ही हिंदी असली पाहिजे. म्हणून आम्ही हीच टेक्निकल सगळी इन्फॉर्मेशन हिंदीमध्ये आम्ही प्रोड्यूस करतो. आणि अभिमानाने मला असं सांगावंसारखं वाटतं, आज मी तुमच्या माध्यमातून कळवतो की यमन, इजिप्त, अफगाणिस्तान, पाकिस्तान इकडच्या लोकांचा पण फीडबॅक येतो की आम्ही आतापर्यंत तुमचे हिंदी पिक्चर बघत होतो, आता आम्ही तुमची हिंदी इन्फॉर्मेशन ॲज अ ट्युटोरियल म्हणून बघतो. खूप छान. आपण काय करता? मी मार्केट रिसर्चमध्ये आहे, असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून. मग तुम्ही हा रिसर्च करताना एकमेकांचा रिसर्च कधी केला? काय गोड हसलेत ना दोघे. ते मुद्द्याला हात घालतात तसंच झालंय नेमकं. काय झालं? कसं काय? याच्यात पण इंटरनेटचा फार मोठा सहभाग आहे. ॲक्च्युली म्हणजे याची बहीण आहे ना, चुलत बहीण, ती माझी एकदम खास मैत्रीण आहे. म्हणून आम्ही कॉलेजपासून लहानपणापासून आम्ही एकत्र इकडे बाजूलाच राहते काकी. तर तिकडे आम्ही लहानपणापासून येणं जाणं आमचं असं आहे बरेच वर्षापासून. पण तेव्हा मी ह्याला कधीच ओळखलं नाही, कधी फक्त नावाने ओळखलं, कधी बघितलं सुद्धा नव्हतं. आणि नंतर एकदाच असं म्हणजे आमची मैत्री म्हणजे हिची बहीण सोनी आहे ना, तिची मोठी बहीण, ती आम्ही एका ग्रुपमध्ये आहोत सगळ्या अशा. तर आमचं मैत्री म्हणजे 99% अशी आहे. पण ह्याचं आणि माझं इंटरॅक्शन असं झालं की 2011मध्ये आणि मला सोशल मीडियावर असं हॅपी न्यू इयर म्हणून असं विश केलं मला. हा बा, आता खरा मुद्दा सुरू झाला ना. काय हॅपी न्यू इयर म्हणजे यांनाच केलं होतं की बऱ्याच जणींना केलं होतं? प्रोफाईल पॉपअप जाऊ. हे बघा, आता या प्रश्नानंतर तुमच्यात झालेला बदल सांगू का? आधी तुमच्या तोंडातून शब्द येत होता आणि मग हातवारे होत होते. हा प्रश्न विचारल्यापासून आधी हातवारे सुरू झाले आणि मग शब्द काढलेल्या जागा भरतायत. नाही, जनरली आपण सगळ्यांनाच तसं करतो, हॅपी न्यू इयर. माझा सोपा प्रश्न होता की तेव्हा हॅपी न्यू इयर फक्त यांना केलं होतं एक्सक्लुझिव्हली की बऱ्याच जणींना हॅपी न्यू इयर पाठवलेलं होतं? बऱ्याच लोकांना केले. अरे वा. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे
ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.